आता एक मोठी बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भातली। धनुष्यबाण चिन्हामुळे मनसेची महायुती सोबतची चर्चा फिसकटली, ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। राज ठाकरे यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक सकारात्मक झाली होती। दुसरीकडे मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर लढावं असा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांनी धरला असं कळतंय। मात्र राज ठाकरे ही आपल्या पक्षाच्या इंजिन या चिन्हावरती लढण्यावरती ठाम आहेत। दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये या दोन जागा मनसेला दिल्या जाणार होत्या, मात्र धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी राज ठाकरे यांनी नकार दिला अशी माहिती आहे। महायुतीत येण्याबाबत चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी अचानक ट्रॅक का बदलला, आपण बघूयात ग्राफिक्स मध्ये। अमित शहा राज ठाकरेंमध्ये दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा झाली, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। मनसे उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढण्याचा शिंदेंचा प्रस्ताव होता। राज ठाकरे इंजिन चिन्हावरच लढण्यावरती मात्र ठाम होते। धनुष्यबाणावरती लढण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। धनुष्यबाण चिन्हामुळे मनसे आणि महायुतीची चर्चा फिसकटली, ही शक्यता असू शकते। तर भाजपकडून इंजिनऐवजी कमळावरती लढण्याचा प्रस्ताव होता, मात्र मी चिन्हाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। यावर राज ठाकरे यांना कधीही कमळावर लढण्याबाबतचा आग्रह नव्हता असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा। हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे। माझ्याकडे आयतं आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही। चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही। कधीही कमळावरचा आग्रह नव्हता। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यांनी कधीही अशी भूमिका आम्ही मांडली नाही, तेही स्वीकारणार नाही, कारण ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे असा कुठल्या अध्यक्षाने त्यांना म्हणणे की कमळावर लढा हे आमचे संस्कार नाही। आम्ही असं कधी त्यांना त्यांच्यासमोर असा प्रस्ताव कधीच मांडला नाही, तेही कधी मान्य करणार नाही। त्यांचं इंजिन चिन्ह आहे। तर इंजिनऐवजी कमळावरती लढण्याचा प्रस्ताव होता, ही माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। मात्र चिन्हाबाबत मी कुठलीच तडजोड करणार नाही असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं।